भरपूर गर्दी आहे, भरपूर. म्हणजे एकच आठवडा हा साकुराचा सीझन असल्यामुळं लोक फार गर्दी करतात. मस्तपैकी मित्रांसोबत येऊन मज्जा चाललेली अशी सगळ्यांची. टेंट टाकून मस्तपैकी साकुरा, हे साकुराचं झाड आहे. हे 1-2 आठवड्याच असतं चेरी ब्लॉसमचं. 1-2 आठवड्याच असतं, जास्त नसतं. आता वर्षभर काही एक पानही नसतं, वर्षभर नसतं, 2 आठवड्यांसाठी. आता फुल ब्लूम झालाय आणि मला वाटतं 2-3 दिवसच राहील, परत डायरेक्ट सगळं झडून जातं. हे खूप फेमस आहे जपानमध्ये. इकडं खाली बसलेलो मस्त सगळ्यांची पार्टी चाललेली आहे. बैठव जरा मस्तपैकी आम्ही खायला ओबेंतो वगैरे घेतले. आम्ही आता शनिवार रविवारी मस्तपैकी एन्जॉय करतोय. सुट्टी आहे 2 दिवस आणि पलीकडच्या साईडला मस्त साकुरा आहे. बघू आपण वरती जाऊन निवांत टेंट मध्ये बसायचं. राडा माग मस्तपैकी व्ह्यू बघू शकता. आणि तो ब्लॉग वर हसतोय, कमेंट्रीवर हसतोय. हा का हसतोय काय माहिती, काय कळलं. ह्याला बोलतात साकुरा. हे फुल आहे साकुराचं. जवळजवळ 200-300 पब्लिक तरी असेलच इथं. आणि हे पुढच्या आठवड्यात हे सगळे खाली पडलेलं असतं. एकदम झाड एकदम मोकळं होऊन जातं. हा है आमचा टेंट. भाई लोग क्या कर रही पब्लिक. अरे भाई राडा एकदम मस्त राडा चाललेला आहे. आमच्या टीममेट्सनं पण प्लॅन बनवला होता साकुरा बघायला जायचा, असं निवांत चिल मारायचं. हे लोक करतात तसं. पण फोनमध्ये दाखवत होतं की आज पाऊस पडणार आहे, थोडी थंडी वगैरे आहे, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे मग ते कॅन्सल केलं होतं. पण मला वाटतं होईल पुढच्या आठवड्यात वगैरे तो पण प्लॅन होईल आणि आम्ही सगळे जाऊ. सध्या आपल्या मित्रांसोबत एन्जॉय. मित्र जरा तिकडे लांब गेलेत काहीतरी खेळायला आणायला, बॅडमिंटन वगैरे. तोपर्यंत आपला आम्ही चिल मारतो इथं मस्त निवांत. हा मनुष्य फोटो काढतोय. कोणाचे काढतोय. आपल्या इथं मस्त चिल मारतो ते लोक येईपर्यंत. मस्त टेंट वगैरे छान पैकी. काय गरज नाही टेंटची, पण जस्ट आपला फील घेण्यासाठी. असं तर काही कुठं जाणार नाही राहायला वगैरे. आपलं असंच नदी किनारे साकुरा बघत बघत. हे पोरींचं काहीतरी चाललंय इथं का. फोटो काढायचं चाललंय. फोटो काय खेळायचंय. चला मधला कावळा मी आहे ना. बरं गणेश तू येतात परदा. पद्धत धर्मा. धर गणेशला धर. बॉल घे गण्या. तू आउट होशील का. धर बॉल. वाचलाय.
काय कसं वाटतंय? एक नंबर एक नंबर. झालं. जमलंय जमलंय. टाका त्याच्यात. जाऊ दे त्यात टाका डायरेक्ट टाका. असं आहे. टेंट ओपन करणं सोपं आहे. गुंडाळून आत ठेवणं अवघड आहे. राहुलला एक महत्वाचा मेसेज द्यायचा आहे आज दिवसभरातला. तर तो राहुलकडे आता बघूया आपण. एवढी गर्दी, एवढे लोक इथं पार्टी करून गेले. एवढी गर्दी होती म्हणजे चालायला सुद्धा जागा नव्हती. आणि एवढी गर्दी असून सुद्धा सगळे लोक म्हणजे कचरा कुठंच नाहीये. कचऱ्याचा एक कणही सापडणार नाही. जे ते त्याचा कचरा घेऊन गेलेला आहे. म्हणजे खरंच याला म्हणतात देशावर प्रेम. तोच प्रेम आपणही करूयात मित्रांनो. हा, लाकूड सुद्धा घेऊन आले जाळण्यासाठी. जे लागतं ना सरपण, ते सुद्धा घेऊन आले. नाहीतर आपण कसं फक्त काडीच पेटी घेऊन येतो, इकडून तिकडून लाकडं घेतो. राख सुद्धा म्हणजे त्यांनी ते फ्राय वगैरे करतात ना, त्याची राख सुद्धा नाही ठेवली. ती सुद्धा बॅगेत घालून. यस, म्हणजे सगळं क्लीन एकदम. राख राहिलेली पण बॅग मध्ये असं कुठं सोडणार नाहीत. माती बाबा जाऊ दे, बॅग मध्ये भरून घेऊन व्यवस्थित कचऱ्यामध्ये टाकणार. बाहुबली साकुरा पुढे. हा, डार्क पिंक मस्त छान आहेत फुलं. या आपली चोनाशिमा आणि योकोहामा गँग, हे आमचे मित्रमंडळ. ओके, इंट्रोड्यूस युअरसेल्फ प्लीज. आहे गणेश. हा मागच्या पण वेळेत दिसलेला उष्ट ठेवला. वा, फुलं बघू आपण. गुलाब, पिवळा गुलाब, लाल गुलाब, गुलाबी गुलाब. ही का झेन झेन त्याची आहे का गणेशची? तेवढी पण चालेल मला, काय पण चालेल. घेऊन द्या. ये क्या आता. नाईस, छान घर आहेत. हे घर आपण बघूया आपण. छोटे पण छान. आलोच